पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती पदाचा पदभार सतीश बापू शिंदे यांनी स्वीकारल्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती कोणत्या ना कोणत्या कारणाने वादळी चर्चेत राहिली आहे। अर्थात सतीश बापू शिंदे यांचा सहकार क्षेत्रातील अनुभव व कामकाज लक्षात घेता ज्या पण संस्थेवर त्यांनी सत्ता सांभाळली ती प्रगतीच्या क्षेत्राकडे राहिली आहे व एकतर्फी सत्ता कायम राहिली आहे। मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा मार्केट कमिटीच्या कुरुक्षेत्रात अभिमन्यू होत आहे। तात्कालीन समस्या उत्पन्न होण्याचे नित्याचे झाले असले तरी या समस्या कधीपासून आहे हे देखील पाहणे महत्त्वपूर्ण आहे। परंतु या समस्यांवर बोट ठेवत एकाकी पडणारे सतीश बापू जेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची मागील जागेचा विक्रीचा लिलाव काढतील त्यावेळी एकाकी पडणाऱ्या या अभिमन्यूच्या मागे किती लाभार्थी उभे राहतात हे त्यावेळी सहज लक्षात येईल। परंतु आता जी समस्या समोर आहे ती म्हणजे पहाटे लिलाव होणाऱ्या भाजीपाला संदर्भात कोणतेही निवेदन न देता अचानक लिलाव बंद करून पहाटेच्या वेळेस व्यापारी शेतकरी का रस्त्यावर आले त्याची कारणे ध्येय न्यूजच्या कॅमेऱ्यातून जाणून घेऊया। व्यापारी लोकांनी शेतकऱ्याची सगळं झोप उडवून दिलेली होती। 3 वाजेला लिलाव सुरू करायचे हे लोक आणि शेतकऱ्याला 4 वाजेलाच पट्टी देऊन मोकळे करायचे आणि या व्यापाऱ्यांनी तिथं 11 वाजेला 10 वाजेला अशा पाट्या मोकळ्या करून द्यायच्या। ही समस्या बरोबर आहे का? तोपर्यंत तिथं थांबायचं। इथं 3 वाजेला लंब व्हायचं आणि 10 वाजेपर्यंत मार्केटमध्ये थांबायचं। 4 वाजे म्हणजे उद्योग केव्हा करायचा? कॅरेट खाली कॅरेट मिळतात। एक भाऊ एकच जन्म, अरे भाऊ एकच जन्म नाही यार भाऊ तुमचं नेमकं काय 4 वाजता काय 4 वाजता निलाव होतो आणि कॅरेट 10 वाजता खाली। आमचं ते कॅरेट खाली कॅरेट 10 वाजता घ्यायचं का? म्हणजे मग 4 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत 3 वाजेपासून 3 वाजेला तर उठून यावं लागतं पण निलाव हा 4 वाजता होतो ना। तर 4 वाजे निलाव झाल्यावर खाली कॅरेट आम्हाला ते 10 वाजेपर्यंत देतात, सकाळी 10 वाजेपर्यंत। मग तुमची मागणी काय आता? त्यांचं म्हणणं आहे की ते आमचं ते माल छाटेपर्यंत यांना पांटी पण द्यायची नाही, असं थोडं यांनी माल पाहून घ्यायला पाहिजे ना। माल खरेदी करताना तिथेच पाहायला पाहिजे घ्यायचा का नाही घ्यायचा, तिथेच निर्णय यांनी घ्यायचा। शेतकरी काही यांना बळजबरी टाकून देत नाही, यांनी डोळ्यांना बघून घ्यायचं तिथे तो माल घेतल्यावर घ्यायचा ना। तो खराब असो काय असो त्यांची जबाबदारीने माल घ्यायचा। बरं पांटी देऊ नका त्यांचा काही संबंध नाही, त्या व्यापाऱ्याला सांगायचा आडत्याला त्यांना पांटी देऊ नका बा तुम्ही लवकर पाहून घेतलं तुम्ही माल पाहून घ्या ना। काय नेमकी मागणी काय आणि तुम्ही काय म्हणून या ठिकाणी बोलणार आहात? यांची मागणी भाऊ अशी यांनी जे अर्ज केले होते की 5 वाजता निलाव सुरू करायचा। तर आम्ही 5 वाजता शासन यांनी जो ठरवून दिलं त्या हिशोबाने आम्ही 5 वाजता निलाव सुरू केला। पण शनिवारचा जो दिवस होता त्या दिवशी 1 तास आठवड्याचा बाजार राहतो, माल जास्त येतो, इथं आवक जास्त असते। तर 4 वाजता हे येऊन पालेभाज्या छाटत होते। तर यांची पालेभाज्या छाटल्या त्याच्यानंतर इथून तिथून एक फोन आला इथं की बुवा हे 4 वाजता निलाव सुरू करून दिला। वास्तविक आम्ही 4 वाजता निलाव सुरू केलेला नव्हता, हे पालेभाज्या येऊन छाटत होते। निलाव 5 वाजता सुरू झाला, 4 वाजता तिथून फोन आल्यामुळे चेअरमन साहेब तिथं आले। तिथं चेअरमन साहेब आल्यामुळे त्यांच्या अध्यक्षाशी त्यांचं काहीतरी 2 शब्द झाले। आजची गोष्ट ही शनिवारची गोष्ट। त्या दिवशी त्यांचे 2 शब्द झाल्यामुळे यांनी आम्हाला पूर्व सूचना न देता आज ते सकाळपासून बाहेर आले। तिच्यामुळे निलाव हा आज 5 वाजता सुरू होणार निलाव अजूनपर्यंत सुरू झालेला नाही। त्यांची मागणी काय नेमकी? त्यांची मागणी आता ते सांगतील। तुम्हाला अडचण फक्त त्यांनी अचानक बंद केल्यामुळे आज ही अडचण निर्माण झाली। आणि शेतकऱ्यांची जी तक्रार महत्वाची हो किंवा 4 वाजता लिलाव करून टाकतात 10 11 वाजेपर्यंत ते आमच्या ट्रे सुद्धा खाली करत नाही। तिच्यात आहे काही असे आमचे आहेत बादर की ते सकाळी म्हणजे 2 मिनिट काही सांगतोय मी सर्वच नाही, 2-4 लोक असे आहेत तिच्यात की ते अडचण निर्माण करतात शेतकऱ्यांना। तर ती आम्ही ती अडचण त्यांची दूर करा, शेतकऱ्यांची अडचण आम्ही पूर्ण दूर करू। यांना लवकर सोडा, त्यांना लवकरात लवकर कसं मोकळं करता येईल ते आम्ही करू आमच्या हिशोबाने। आता तुम्ही व्यापारी म्हणून तुम्ही काय सांगला आता का बरं अचानक तुम्ही बंद पड़ला था? बहुत शनिवार को ये हुआ, चेयरमैन साहब वहाँ पर आए, उन्होंने कहा हमने उनसे बात करके भाई पाला भाजी के लिए हमको टाइम होना 1 घंटा, हमको पाला भाजी छाट के लेंगे तो हम अच्छा माल वहाँ जाके बेचेंगे, ख़राब माल लेंगे कैसे पैसे दे रहे और ख़राब माल कौन से हिसाब से लेंगे। और मैंने जब उनको बोला ऐसा आज का प्रॉब्लम क्या हुआ था?
वही उस दिन की बात बता रहा हूँ मैं कि प्रॉब्लम यही हुआ था, क्या बोले बाहर रहने का, बोले आने का नहीं, उन्होंने ऐसा बोले, वो हिसाब से हमने ठहरा है। साले अपनी व्यापारी की कोई कीमत नहीं, क्या हमको बोल रहे डायरेक्ट बाहर खड़े रहो। वो हिसाब से आज हमने सबों ने ये सोचे क्या भाई 4 से 5 तक हमको पाला भाजी चाटने दिया जाए और 5 के बाद में दूसरा माल बेचे, हमको कोई प्रॉब्लम नहीं इसमें, लेकिन 1 घंटा हमको पाला भाजी चाटने के लिए होना। और वो जो शेतकरी की जो मांग है कि भाई ये लोग हमको 4 बजे लिलाव कर डालते, तो 4 बजे लिलाव होता कि नहीं है भाऊ? ये जो था पहले जो था 4 बजे निलाव का जो पद्धत थी, लेकिन अभी जब से इन्होंने बोले तो वही 5 बजे निलाव हो रहा। उल्टा हम चाहते हमारी भी नींद नहीं होती, 3 बजे से उठते, दिन भर हमको खड़े रहना पड़ता। उल्टा जितना लेट चालू हो उतना हमारा फायदा है उसमें, क्या पूरी नींद होंगी, पूरा माल बेचेंगे। सर, जळगावच्या मार्केटला शेतकरी गेल्यानंतर 2 ते 2:30 वाजेपर्यंत घरी पोहोचत नाही। ही मार्केट अशी आहे का इथचा माणूस दूध धुवायला चालला जातो, या शेतकऱ्याची चांगली सर्व्हिस देतो आम्ही। भाऊ हे गावात आपलं असं आहे, त्याच्यामुळे देतो आम्ही, एकमेकांना बांधलेलं आहे, देतो ना सर आम्ही। आणि तुम्ही सुद्धा शेतकरी आम्ही देत नाही सर्व्हिस, अशी चांगली सर्व्हिस नाही ते नाही, त्यांनी काही म्हटलं ते 10 वाजेपर्यंत थांबावं लागतं म्हणे। 2 वाजेपर्यंत येत नाही शेतकरी, जळगावचा शेतकरी 2 वाजेपर्यंत घरी येत नाही। 1 मिनिटात तो जळगावच्या शेतकऱ्याचा भाव वेगळा आहे आणि जळगावच्या शेतकऱ्याला भाव, जळगावच्या शेतकऱ्याला सुद्धा तेवढाच भाव मिळतो। शेतकऱ्या इथल्या शेतकऱ्याला आम्ही चांगलीच सर्व्हिस देतो सर। 2 बजे तक कोई 10 बजे कोई जाता नहीं, पाटा ये खाली करके। गंमत अशी आहे, काही शेतकरी असे दूध दुभत व्यवसायावाले ते व्यापाऱ्याला सांगून जातात की मी 11 वाजेला येईल आणि पाटे घेऊन जाईल, म्हणून काय सगळ्या शेतकऱ्यांना अटकायचं काय? हलका बारिश आहे का कसं अशी जागावर कॅरेट खाली करा? नाही हलका बारिश आहे ना, मग मी सांगून जाते झाड आहे का झाड खराब माल चांगला माल वर डावता, खराब माल खाल टाकता, मग चांगला माल खराब माल खाल टाका ना, वर टाका ना, चांगला माल खाल टाका ना। वरती डोळे एवढा टाइम दिला 5 मिनिटं दिला होतो, दिला टाइम सचिव साहेब नेमकं काय घडलेली घटना आहे? आज हे भाजीपाला खरेदीदार व्यापाऱ्यांनी अचानक निलाव बंद केला, बघ आम्हाला खरेदी करायची नाही आहे, कोणत्याही पूर्वसूचना त्यांनी दिलेली नव्हती, तर त्यामुळे शेतकऱ्यांच्या निलावाला आज वेळ झालेला नाही। नेमकं कारण काय त्यांना कारण तर त्यांनी बी आम्हाला लेखी स्वरूपात दिले नाही। आता मी तेच कारण जाणून घेण्यासाठी इथं आलेलं आहे। त्यांचं आता जे म्हणणं आहे त्यांनी सांगितलं बा आडत जास्त आहे, आम्हाला माल छाटत की म्हणजे मालाची आम्हाला प्रतवारी करूनच आम्ही माल घेऊ हे करू, पण ज्यात त्यांच्या समस्या आहेत, कोणत्याही समस्या त्यांनी लेखी स्वरूपात आमच्याकडे द्याव्यात, त्याच्यावर चर्चा विनिमय करण्यात येऊन निर्णय घेण्यात येईल। पण असं अचानक बंद करणे हे चुकीचं आहे, शेतकऱ्यांचे बी त्याच्यात नुकसान होतं, तर त्यांनी कोणत्याही प्रकारचा असं अचानक बंद करू नये। त्यांना जे बंद करायचं आहे त्यांचं जे म्हणणं मांडायचं त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं, त्याच्यावर आम्ही योग्य ती चर्चा करून निर्णय घेऊ आणि शेतकऱ्यांना कोणीही वेटीस धरू नये असं मी आव्हान करतो। न्यूज CEO मनोज बडगुजर यांच्यासोबत सहसंपादक स्वप्नील कुमावत।